प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसण्याचा इशारा दिलाय। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी मजुरांच्या रखडलेल्या पैशांवरून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। होळीपर्यंत रखडलेली मजुरी द्या, अन्यथा नागपुरातील आयुक्तालयात घुसू, असंही कडू म्हणाले। कोणी बोलायला तयार नाही। त्या विधानसभेत साधा मी वारंवार सांगतोय, संजय गांधी निराधारवाल्यांचे पैसे थांबलेले आहे, लाडक्या बहिणीचे 3 महिन्याचे पैसे आले नाही, तुमचे दिव्यांगाचे पैसे एवढं हुशार आहे सरकार का दिव्यांगांची संख्या आपल्या तालुक्यात जर 2000 10,000 दिव्यांग असेल तर 5,000 लोकांना 1500 देत आहे आणि 5,000 लोकांना 2,500 देत आहे। म्हणजे हे एवढी काटछाट सुरू आहे। दिव्यांगावर काटछाट आणते, लाज वाटली पाहिजे यांना साल्यांना। कोणी तो मंत्री आमचा तो सुर्वे आहे, सुर्वे का भावे का सावे, ते काही त्यांना कधी मीटिंग नाही, आढाव नाही, काहीच नाही। पैसा नाही आहे म्हणून आढाव नाही, पैसा असता तर आढाव घेतला असता। मेळघाटातील आदिवासी बांधवांची होळी जी आहे ते आता अंधारात जाण्याची शक्यता। मला असं वाटतं होळीच्या अगोदर त्यांचं जर पेमेंट आलं नाही तर आम्ही थेट आयुक्त कार्यालय नागपूरचं घेरल्याशिवाय राहणार नाही।